Morning student, in previous video we have to learn qualitative wastage of food. मग कशा पद्धतीचं वेस्टेड आपण म्हणजे फेकत असतो, मग ते आपण साठवायचं कसं हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आता फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. मग फूड जे आहे, जे अन्न आहे, ते कशा पद्धतीने आपण स्टोरेज केलं पाहिजे, कुठं कुठं स्टोरेज होत असतं ते आपल्याला बघायचं आहे, किंवा आपण त्याचा फूड जे आहे ते फेक्यात जाऊ नये याच्यासाठी आपण काय मेजर प्रिव्हेंट केलं पाहिजे ते आपण बघणार आहे. वी हॅव टू लर्न अबाउट व्हेरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअरटाईट पॅकिंग etc. These different methods prevent the growth of microorganism in food and thereby save the food from spoiling. बघा, मग आपण जे आहे फूड जे आहे ते खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आपण फूड कसं सेव्ह करू ठेवू शकतो. आपण फ्रीजमध्ये आपल्या घरामध्ये आपण नेहमी बघत असाल की फ्रीजमध्ये आपली मम्मी 2-2, 3-3 दिवस भाज्या साठवत असते. मग आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो. किंवा आपण त्याला कोरडं म्हणजे जसं की आता कांदा आहे किंवा मिरची आहे, तर याला काटून आपण उन्हाळ्यामध्ये वाळवून आपण ठेवत असतो किंवा त्याची पेस्ट बनवून ठेवत असतो, शिजवून ठेवत असतो एखादा पदार्थ, किंवा आपण पॅक करून त्याला म्हणजे पन्न्यांमध्ये पॅक वगैरे करून ठेवत असतो. अशा पद्धतीने आपण फूड स्टोरेज करू शकतो. फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन, मग फूडला प्रोटेक्शन कसं? Prevention of food spoilage by microbial growth and infectation by pest is called food प्रोटेक्शन. बघा, मग आपण ज्या फूड प्रोटेक्शन कसं म्हणजे फूड ज्यावेळेस आपण खराब होतं त्यावेळेस त्याला त्याच्यावरती आपण बघतो की शेवाळ येतं किंवा बुरशी येत असते. मग त्या बुरशीला पासून आपल्याला त्या फूडला वाचवण्याचं जे कार्य आपण करणार आहे त्याला फूड प्रोटेक्शन म्हणत असतात. फूड प्रिझर्वेशन, यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेशन टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम food spoilage due to internal factors is called food preservation. मग व्हेरियस प्रकार आहे प्रिव्हेंशनचे. कसे तर आपण कशा पद्धतीने फूड प्रिव्हेंट करणार आहे. बघा, आपण खूप जास्त टाईममध्ये आपण फूड खराब होणार नाही याची काळजी घेत असतो. म्हणजे जसं की मग आपण ही काळजी कुठे घेत असतो, आपण इंटरनल फॅक्टर कुठे याचे यूज करत असतो, तर आपण फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटर असतं त्यामार्फत आपण फूड जे आहे ते आपण 8-15 दिवससुद्धा घरामध्ये साठवू शकतो किंवा आपण महिन्याचासुद्धा साठा करून ठेवू शकतो. नॅशनल ट्यूशन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. दिस इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन दॅट कंट्रोल प्रोटेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग्स by their standardization. Food Safety and Standardization Authority of India FSSAI has been established as per the Food Safety and Standardization Act 2006. मग 2006मध्ये फूड म्हणजे साठवण्याचं किंवा त्याला चांगल्या पद्धतीने सेव करण्याचं शोध हा लागला होता. त्याचा शोध हा लागला होता आणि तेव्हापासून फूड आपण वेस्टेड करत नाही, साठवून ठेवत असतो. बघा, पूर्वीचे लोक जे होते ते पूर्वीच्या लोकांना अन्न मिळत नव्हतं म्हणून फूड साठवून ठेवतच होते की नाही. मग ते कसे साठवत होते ते या पद्धतीने, जसं की आपण कांदा असेल तर कांदा उन्हाळ्यामध्ये स्वस्त असतो, पण पावसाळ्यात मध्यंतरी तो महागडा होत असतो. म्हणून आपण काय करत असतो, कांदा कापून बारीक त्याला भाजून वगैरे किंवा कच्चा त्याची पेस्ट सुकवून त्याची पेस्ट बनवून ठेवत असतो. अशा पद्धतीने आपण सेव्ह करत असतो. स्टँडर्डाइज मेथड याला म्हणत असतात. किंवा आपण पॅकेट त्याची पॅक करून ठेवत असतो पेस्ट बनवून. नेक्स्ट आहे बघा, मेथड प्रोटेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणकोणती मेथड आहे. फ्रीजिंग, सोकिंग, यूज इन्सेक्टिसाइड, इरॅडिएशन, नंतर आहे पेस्टरायझेशन, नंतर यूज ऑफ प्रिझर्वेशन, युजेस ऑफ इन्सर्ट गॅस. तर आपण फर्स्ट बघणार आहे फ्रीजिंग. मग फ्रीजिंग काय आहे? बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल्स आर शोड डाऊन ॲट लो टेम्परेचर. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन्स.
for a longer duration. That is why refrigerator are used in kitchen. बघा मग फ्रीजिंग म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटर तुम्हाला सांगितलं मी. मग हे रेफ्रिजरेटर काय करत असतात की फूड जसंच्या तसं स्टोअर करत असतं, म्हणजे त्याला थंडावा येत असतो म्हणून ते खराब होत नाही, स्पॉईल होत नाही. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये आपण वस्तू, कोणतीही वस्तू, भाजी असेल काही असेल ते आपण तात्काळ ठेवत असतो, कारण उन्हाळ्यामध्ये खूप टेम्परेचर असतं आणि फ्रीजचं टेम्परेचर हे म्हणजे त्यामध्ये टेम्परेचर थंडावा असतो, टेम्परेचर डाऊन असतं, म्हणून त्यामध्ये आपण ठेवत असतो. नंतर स्मोकिंग. Food is preserved with the help of smoke. Aluminum phosphide is used in this method. मग फूड जे आहे ते स्मोकिंगच्या मार्फत कसं, तर बघा, तर काही फूड जे आहे ते भाजून वगैरे आपण ठेवतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की कांदाची पेस्ट बनवणे, तर मग कांदा आपण भाजवून वाढवून त्याची पेस्ट बनवून ठेवतो असतो अशा पद्धतीने. नंतर यूज ऑफ इन्सेक्टिसाईड. मग इन्सेक्टिसाईड कोणते, तर मेलॅथियन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. बघा मग मेलॅथियन नावाचा केमिकल जे आहे ते पॅकिंग फूड जे म्हणजे ज्या इथे पॅकेटमध्ये भरलेलं असतं त्याच्यावरती फवारणी त्याची करण्यात येते, त्यामार्फत त्या पॅकेटमधलं फूड जे आहे या जसेच्या तसं राहत असतं. नेक्स्ट आहे इररेडिएशन. मग इररेडिएशन कसं, तर बघा, इन दिस मेथड फूड इज एक्सपोज टू आयोनायझेशन रेडिएशन सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स emitted by accelerators, X-ray, gamma rays emitted by radioactive isotopes, etc. These processes destroy the microbes, insect, etc. Self-life of food increases due to increase in ripening period. The shelf-life of potato and onions increases due to slow down sprouting. बघा मग या प्रोसेसमध्ये काय असतं की जे एक्सरेज असतात किंवा गॅमा रेज असतात हे काय करत असतात, तर इलेक्ट्रॉन जे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स असतात ते इमिट करत असतात, म्हणजे शोषत असतात. मग म्हणून किंवा ते छोटे छोटे किडे असतात, इन्सेक्ट असतात, उडणारे किडे, ते ह्या फ्रूट्सवरती बसू नये याच्यासाठी आपल्याला एक्सरेचा किंवा जे आपण म्हणतो गॅमा रेज, चमकणाऱ्या वस्तू, त्याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे काय होत असतं की याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्सच्या मार्फत ते ट्रान्सपोर्ट होत असतात. म्हणजे जसं की आता किडे असतील, इन्सेक्ट असतील, त्यांच्या डोळ्यांवरती पडतात आणि ते किडे त्या ठिकाणी बसत नाही, उडून जात असतात. आता पुढे बघणार आहे आपण यूज ऑफ इन्सर्ट गॅस. Nitrogen gas is filled in airtight packet of potato wrappers and other food products, thus preventing the growth of fungus and insect in them. मग नायट्रोजन गॅस जे आहे तर त्यामार्फत जे फूड पोटॅटोचे चिप्स वगैरे येतात बघा पॅकेटमध्ये, ते त्यामध्ये त्याच्यामार्फत हवा म्हणजे एअरटाईट पॅकेटमध्ये पोटॅटोचे जे ते रॅपर्स जे आहे त्याच्यामध्ये यूज केला जातो गॅसेसचा, नायट्रोजन गॅसचा, ज्यामार्फत ते त्याच्यामधले जे फ्रूट्स भरलेलं आहे ते त्याला बुरशी लागू नये म्हणून. यूज प्रिझर्वेटिव्ह. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. मग नॅचरल कोणत्या, सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज ॲज प्रिझर्वेटिव्स इन पिकल्स, जॅम, मुरब्बा, पेठा, etc. मग काही नॅचरली मटेरियल्स आपण यूज करतो, जसं की सॉल्ट आहे, शुगर आहे, ऑइल आहे, हे आपण घरामध्ये साठवून ठेवत असतो. मग ह्याच्यामार्फत आपण काय काय प्रिझर्व करत असतो, स्टोअर करत असतो, तर लोणचं झालं, तर लोणचं आपण बघा 2 आणि 3 पण वर्ष होतं, तर काही लोणचं खराब होत नाही, अशा पद्धतीने आपण साठवत असतो. जाम साठवत असतो, मुरब्बा आपण बनवत असतो, हे पेठा बनवून ठेवत असतो, हे खराब होत नाही, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. केमिकल प्रिझर्वेटिव्स. Acetic acid, vinegar, citric acid, sodium benzoate, and some nitrate and nitrate salt are some examples of chemical preservatives. They are used in sauce, jellies, jam, and packet ready to cook vegetables and ready to eat
food etc. These preservatives keep the food safe for व्हेरी लॉंग ड्युरेशन. बघा मग काही असं केमिकल प्रिझर्वेटिव्ह काय तर ॲसिडिक ॲसिड म्हणजे व्हिनेगारच्या मार्फत किंवा सिट्रिक ॲसिड जसं की निंबू पावडर आहे, सोडियम बेन्झोनेट यामार्फत आपण काय करत असतो तर आपण फूड जे आहे जसं की सॉस आपण सॉस बनवत असतो तर हे सॉससुद्धा दीर्घकाळ टिकत असतात. 6-7 महिने ते राहतच असतात, खराब होत नाही. पॅकेटमधले जेलीज आहे, जाम जे आहे, काही व्हेजिटेबल्स असतात ते खराब होत नाही, लाँग ड्युरेशनमध्ये ते टिकत असतात. कशाच्या मार्फत तर केमिकल प्रिझर्वेटिव्हच्या मार्फत. पेस्टरायझेशन दिस मेथड इन्व्हॉल्व्स हीटिंग द मिल्क ऑर other similar foodstuff up to a certain temperature. Example, milk at 80 degrees centigrade for 15 minutes and cooling it quickly. This destroys the microbes present in the milk and it keeps for a longer duration. बघा मग आपण पेस्टरायझेशन कशा पद्धतीने तर आपण दूध आहे तर दुधाला आपण तापवत असतो 80 डिग्रीमध्ये, त्यावेळेस 15 मिनटं, त्यावेळेस ते नंतर थंड करत असतो. मग त्यावेळेस ते टिकत असतं. जर आपण दुधाला तापवलं नाही तर ते खराब होत असतं, आपल्याला माहिती आहे. आपण डेली तुमच्या लाईफमध्ये सगळेजण यूज त्या मेथड तुम्हाला कळतात आणि तुम्ही ऑब्झर्वसुद्धा करत आहे. डू यू नो इन महाराष्ट्र irradiation plants have been installed at Lasalgaon for onion and potatoes and at Navi Mumbai for spices and condiment. बघा मग तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये लासलगाव जे आहे ते कांद्या आणि पोटॅटोसाठी प्रसिद्ध आहे की त्यामार्फत कांदे आणि बटाटे चांगले होत असतात. मग म्हणजे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदे आणि बटाट्याचा प्रोडक्ट असतो. ग्रेट सायंटिस्ट द microbiologist Louis Pasteur developed the technique for preserving the quality of food by raising its temperature to prevent microbial growth in the food. हा जो सायंटिस्ट आहे लॉईस नावाचा, या सायंटिस्टने फूड प्रिझर्व कसं करायचं किंवा त्याची ग्रोथ कशी करायची याचा शोध लावला आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. सिरियल नंबर, फूडस्टफ, ॲडल्ट्रंट. बघा मिल्क मग त्याचा ॲडल्ट्रंट काय असेल, मग मिल्क काय होत असतं तर स्पॉईल होत असतं, बरोबर. मग याच्यामध्ये काय मिक्स असेल ते मग आपलं तुम्हाला लिहायचं आहे. रेड चिली पावडर, मग रेड चिली पावडरमध्ये काय मिक्स असतात तर विटाईचा पावडर असते ती त्याच्यामध्ये मिक्स असते. मग सीड्स ऑफ पपायामध्ये काय फूडस्टफ असतं, आईस्क्रीममध्ये काय ॲडल्ट्रंट असतं हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. द हेल्थ ऑफ ऑल पीपल यंग अँड ओल्ड, पुअर ऑर रिच is endangered by food adulteration. Different types of adulterant affect our health in different ways. Some adulterant causes anemia, discomfort or poisoning, while many affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even causes cancer. बघा मग जे काही हेल्थ म्हणजे जे आपलं आपण लिव्हिंग आहे ते आपलं हेल्थ डॅमेज करण्याचं कार्य कोण करत असतं तर या फूडमध्ये जे काही मिलावट केलेली असते त्या मिलावटीच्या मार्फत आपल्याला आजार हा होत असतो. म्हणजे आपण जास्त काळ आपण तेच खात असतो, मिलावट केलेली, भेसळ काढलेलं, मग त्यामार्फत आपल्याला कॅन्सर होत असतो. तर मग आपण कोणतेही प्रोडक्ट घेत असताना चेक करून घ्यायचं आहे. फूड इज ॲडल्ट्रेट इन धिस वे टू. मग कशा पद्धतीने फूडमध्ये मिलावट केलेली असते, कसं ॲडल्ट्रेट असतं ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट, रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड, फॉर एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, essence of cloves,
कार्डामॉम्स ETC. मग आपण काही इम्पॅक्ट असतात फूडमध्ये इम्पॉर्टंट असतात की ते आपण काढून टाकत असतो. म्हणजे दूध आहे, दुधामध्ये दूध पावडर टाकून ते मिलावट करून दूध घट्ट बनवत असतात लोक. मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी इंडिवेबल और चीपर मटेरियल्स और हार्मफुल कलर विथ द फूड. मग काही फूडला मध्ये अशी मिलावट केली असते की त्याचा कलर त्याला कलर वगैरे मिक्स लावून देतात आणि ते सुद्धा विकलं जातं, कारण त्याला कलर चांगला दिसला की भाव जास्त मिळतो. मग त्यामार्फत आपल्याला त्या कलरच्या मार्फत आपल्याला हानी होत असते. थर्ड, मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन, फाईन सँड, आयरन फिलिंग्स, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडस ETC. मग काही याच्यामध्ये बारीक बारीक खडे कालवलेले असतात, रेती असते, तर काहीमध्ये याच्यामध्ये आयरन फिलिंग्स असतात, युरिया असतो. या अशा पद्धतीने काही ना काही मिलावट प्रत्येकामध्ये असते, तर आपण बघतच असतो आपल्या आजूबाजूला. ओके. नंतर हा खालील टेबल आहे. हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन ॲडल्ट्रेट. मग कोणत्या फूडमध्ये काय मिलावट आहे ते बघा. मिल्कमध्ये वॉटर, ॲडल्ट्रंट आहे पाणी मिलावट केलेली असते मिल्कमध्ये. टेस्ट, पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑफ ग्लास, स्लाईड अँड स्लाइटली इन्क्लिंग इट टू स्प्रेड द ड्रॉप. मग आपल्याला पाण्यामध्ये एका स्लाईडवरती मिल्कचा ड्रॉप घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला ऑब्झर्व करायचं. जर तो जास्त लगेच स्प्रेड झाला तर समजायचं आहे की त्याच्यामध्ये पाणी हे मिक्स केलेलं आहे. मग याचं कन्क्लुजन काय आहे? इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट ॲपियर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. ज्यावेळेस तो दुधाचा थेंब स्प्रेड होणार नाही, पसरणार नाही, त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण समजायचं आहे की याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे. डज नॉट ॲपियर मिल्की व्हाईट. मग त्यावेळेस आपण समजायचं आहे की याच्यामध्ये काही पाणी मिलावट केलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये पावडरसुद्धा यूज केलेली असू शकते, पण मे बी ते नसेल. रेड चिली पावडरमध्ये ब्रिक्स डस्ट, जसं मी तुम्हाला सांगला, विटाईचा भुसा याच्यामध्ये मिक्स केलेला असतो. मग याची टेस्ट कशी असते की कशी करायची आहे, तर टेक स्पूनफुल चिली पावडर बिकर, ॲड वॉटर अप टू हाफ बिकर, स्टीर इट अँड लिव. बघा, आपल्याला थोडीशी आपली लाल पावडर घ्यायची, मिरचीची पावडर घ्यायची आहे, तिखट म्हणतो आपण त्याला. तिखटाला 1 चमचा घ्यायचा, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि ऑब्झर्व करायचं की 2 लेअर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील, म्हणजे याच्यामध्ये मिलावट केलेली आहे. ओके. असं टर्मरिक पावडरचं करून बघायचं आहे, नंतर रव्याचं करून बघायचं आहे तुम्हाला. अंडरस्टँड स्टुडंट? ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट, some chemicals are injected into fruits to make them more attractive and tasty. काही फूड जे आहे ते केमिकल मिक्स असतात, ते अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि टेस्टीसुद्धा आपल्याला लागत असतात. मग त्यामध्ये मिलावट केलेली असते कशाची? केमिकलच्या मार्फत. सेकंड, मिल्क वेंडोर ॲड युरिया टू मिल्क सो दॅट इट ॲपियर टू हॅव हायर फॅट कंटेंट. मग काही दुधाच्या याच्यामध्ये युरिया कालवला असतो, त्यामार्फत दूध घट्ट बनवत असतात. थर्ड आहे, शॉपकीपर चेंजेस द एक्सपायरी डेट ऑफ फूड पॅकेट अँड एअर टाईट कंटेनर्स टू अवॉइड अ फायनान्शियल लॉस. मग बघा, शॉपकीपर काय करत असतो, तर जसं आपण टॅबलेट औषधी गोळ्या घेतल्या तर त्याच्यावर एक्सपायरी डेट असेल ते काढून टाकतो आणि दुसरं त्याच्यावरती लावत असतो आणि यामार्फत तो विकत असतो आणि त्यामार्फत आपल्याला हानी होत असते. फोर्थ आहे, कॅल्शियम कार्बेट and some other chemicals are used to make fruits look more attractive, for example bright yellow bananas. मग काही कॅल्शियम कार्बाईड असतात, यामार्फत बघा तुम्हाला माहिती आहे की केळं जे आहे ते कार्पेटच्या साह्याने पकवत असतात. फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेट सोडा, फॉस्फरिक ॲसिड, frequently harmful chemicals like carbonate soda, phosphoric acid ETC are mixed with cold drink. मग काही हार्मफुल केमिकल जे आहे कोल्ड्रिंकमध्ये मिलावट केली असतात, त्यामार्फत आपल्याला ते पेय एक वेळा पिलं तर आपल्याला वारंवार प्यावंसं वाटतं. जसं की आपण कोको कोला पितो, काही फूड पॅकेटमध्ये येत असतं ते पित असतो, तर ते आपल्याला चांगलं लागतं चवीला म्हणून आपण वारंवार ते घेत असतो, पण त्यामध्ये केमिकल्स मिलावट केलेली असते. तर मग आपण काही वस्तू घेत असताना पाहून आणि योग्य
वाचूनच घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं चॅप्टर हे कंप्लीट झालेलं आहे. डू यू अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट.